अशोक खरात प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। नाशिक पोलीस आणि एसआयटी मिळून चौकशी करतायत अशीही माहिती फडणवीसांनी दिली आहे। मंत्र्यांची नावं घेऊन प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देऊ नका। ज्या महिलांशी गैरव्यवहार झाला त्यांना न्याय मिळवून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे आश्वासन दिलंय। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये एसआयटी तयार केलेली आहे। नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे। कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल। कोणी कुठे भेटलं, कोणासोबत फोटो आहे, काय आहे, या तर गोष्टी असतात। कोणी कोणासोबत फोटो असू शकतो, पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागतंय? सिलेक्टिव्ह का बोलताय? त्यामुळे काहींना केवळ राजकारण, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आहे। आम्हाला महिलांच्या डिग्निटीमध्ये इंटरेस्ट आहे। आम्हाला ज्या महिलांच्या सोबत त्यांनी दुर्व्यवहार केलाय त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। पुढची बातमी पाहूयात। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या दरबारामध्ये जाणाऱ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आधीच सह आरोपी करा अशी मागणी आता जोर धरतीये। खासदार संजय राऊत यांनी सुद्धा ही मागणी लावून धरलेली आहे आणि यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपण पाहूया। त्या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी, बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील, तिथे त्या भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। बाकी इतर सोडून द्या, सामान्य जनता किंवा इतर, पण जे मंत्री आहेत, जे सत्तेवर आहेत, जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी, बुवाबाजी थांबणार नाही। विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो। माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत। ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे। त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल, पण कोणी भेटलंय अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये। आणि अशोक खरातचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचं समोर आलंय। 3 बडे IAS अधिकारी खरातचे भक्त असल्याची माहिती समोर आली आहे। अटक होण्याचा अंदाज आला आणि हा अंदाज येताच खरातची IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। शिर्डीमध्ये खरातची अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणामधून वाचण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत सल्ला मसलत सुद्धा झालेला आहे। शिर्डीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक झाल्याची माहिती आहे। 6 मार्चला शिर्डीमधील तारांकित हॉटेलमध्ये ही बैठक झाली। अशोक खरातसह 2 जणांची तब्बल 3 तास बैठक झालेली आहे आणि अशोक खरात बरोबर बैठकीला आलेले लोक कोण हे अजूनही अस्पष्ट आहे। अशोक खरातचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत गेलेले आहेत। 3 बडे IAS अधिकारी खरातचे भक्त असल्याची माहिती समोर आलेली आहे। अटक होण्याचा अंदाज आला आणि हा अंदाज येताच खरातची IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय तपास वेगानं पुढे जाताना दिसतोय। ही बैठक नेमकी कधी झाली होती आणि या बैठकीमध्ये घडलं काय ते समोर आलंय का? श्रद्धा, 6 मार्च रोजी येथील जे तारांकित हॉटेल आहे, ह्या हॉटेलमध्ये एका रूम मध्ये साधारणतः संध्याकाळच्या सुमारास कॅप्टन खरात, जे अशोक खरात आहे, हे आले होते। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर 2 लोक असल्याची माहिती आता सूत्रांकडून करते। साधारणतः 6 ते 7 1 ते 1.5 तास त्यांची 6 ते 7 दरम्यान ते शिर्डीच्या त्या हॉटेलमध्ये आले होते आणि तब्बल
3 तास जे आहे ती बैठक त्यांच्या तिथं झाली होती. ते अधिकारी कोण होते याबाबत अद्याप माहिती मात्र उपलब्ध झाली नाही. मात्र बडप्रस्त असण्याची शक्यता आहे आणि या लोकांबरोबर त्याची बैठकीबाबत काय चर्चा झाली याची माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. मात्र महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली की चर्चा आहे कारण की अशोक खरात यांचे शिर्डीत अनेकांचे संबंध होते. त्याचबरोबरीने शिर्डीत त्याचे काही हस्तकही होते आणि त्याचबरोबरीने शिर्डीत मोठ्या प्रमाणात त्यांनी जमिनी घेतलेली होती. त्या सगळ्या गोष्टी बरोबर शिर्डी कसं पंचतारांकित हॉटेल आहे त्याचबरोबर शिर्डीला अनेक अधिकाऱ्यांचा उच्च पदस्थ लोकांचा येणं जाणं असतं. काही उच्च पदस्थ लोक त्या ठिकाणी दर्शन म्हणून येतात. दर्शनानंतर अशा बैठकी घेतात. त्यामुळे हे अधिकारी कोण किंवा त्या व्यक्ती कोण याबाबत आता तपास केला जातो आहे. आणि शिर्डी कनेक्शन मोठं असलंय. काकडी जे सध्या विमानतळाचं गाव आहे काकडी गाव हे अशोक खरात यांच्या मामाचं गाव आहे. त्यामुळे काकडी मध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात येणं होतं. या ठिकाणी त्यांनी काही जमिनी घेतल्या आहे का त्याची माहिती गोळा केली जाते. विमानतळावरून त्यांचं बराच वेळ खाजगी विमानाने प्रवास झाल्याची माहिती समोर येते. अशा अनेक गोष्टींनी शिर्डी काकडी असं खरातांचं कनेक्शन जोडलेलं दिसून येत आहे. अगदी या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.